माझं नाव आहे रिद्धिमा महेंद्रकर. माझं आईचं पोस्टाचं अकाउंट आहे. ती RD एजंट आहे, त्यामुळे तिचं एक 4 खाते आहे. त्याचं नाव आहे RD, सुकन्या, PPF, फिक्स डिपॉझिट, हे एवढे आहे खाते. मी आणि PPF मी सांगितले, सुकन्या बी सांगितले, फिक्स डिपॉझिट बी सांगितले, RD बी सांगितले. आता त्याच्या RD बद्दल काय आहे, मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये काय सांगितलेले, जर आपण वेळेवर पैसे नाही दिलो तर किती 10 रुपये दंड असते. किती? 10 रुपये. आता आपण 10 रुपये दंड त्यांना दिलो ना, मग त्यांनी आपल्याला दंड देते. मग समजा तुम्ही आता खातं काढला, समजा आता खातं काढल्यावर तर तुम्ही दंड देता, तुम्ही वेळेवर पैसे नाही असं हे झालंय. मग आम्हाला बी तुम्ही सांगू शकता की पोस्टाचं भरायला, तुम्ही सांगू शकता आम्हाला, पण तुम्ही आम्हाला सांगितलं तर काय नाही, आम्ही भरू शकतो, पण वेळेवर पैसे द्यायचं. नाही काढलं तर तुमचं काय होतंय, पोस्ट बंद होते. काय होते? पोस्ट बंद. जर पोस्ट बंद झालं तर काय फायदाच नाही. आणि मेन PPF सांगू, सुकन्या म्हणजे मुलीचं, छोट्या मुलीचं. आता मी केवढी आहे, त्याच्यापेक्षा बी एक लहान बाळा तेवढंच आपण हे केलं की 12वी 14वी पर्यंत हे होते. 12वी 14वी असं लग्न होते की मुलीचं, तेव्हापर्यंत ते हे होते. मग तेव्हापर्यंत काय त्याच्यानंतर ना ते हे होते की आता ते अकाउंट झालं की मग तुम्हाला रक्कम मिळते. रक्कम मिळाल्यावर आपल्याला ना असं पैसे येते. जे आपण पैसे हे करतो ना, तर आता ते दंड तुम्हाला मिळते की नाही, ते आपल्याला नाही मिळत. जे दंड मिळतात ना ते 8, कारण की ते चूक असते तुमची. आधी 5 रुपये होतं, आता किती झाले? 10 रुपये. त्या दंडामुळे तुम्हाला काय होते, 1 रुपयाही नाही जाऊ, म्हणून आम्ही तुमचे पैसे भरतो. काय जर प्रॉब्लेम असला तर आम्ही भरतो, आणि ओन्ली 10 रुपये दंड असते, तर एवढे तुमचे पैसे भरायला आम्हाला काय बी नाही, फक्त वेळेवर पैसे देतो. आता मी कोणतं सांगितले तुम्हाला, कोणतं सांगितले? RD. काय? RDचं काय आहे? पोस्ट अकाउंट. आता PPF आता नवीन खाते मिळालं तुम्हाला, नंतर सांगते. मग मी सुकन्या खाते, आधी 2 होते. सुकन्या जुने, सुकन्या मुलीचे, ते मी आता सांगितले 12वी पर्यंत असते. 12वी झालं ना ते बंद होते. मग ते बंद झालं की आपल्याला काय हे मिळू शकतंय, काय नको जे आपल्याला मिळतंय की तेच आपल्याला मिळतंय. नंतर जे होतं ना ते तुम्हीच. आता पोस्ट आम्ही कसं सांगितले, आपल्याला आपण जे पैसे देतो की ह्याच्यावर, ते आपल्याला पैसे कधी मिळू शकते, सगळे पैसे मिळू शकते. आता माझ्या मम्माचं एक खातं होतं, आज त्यांचं लग्न हे झालंय म्हणून त्यांनी पैसे काढू शकते. बघा किती सोपं आहे, होते की नाही, होतं ना. त्यामुळे तसंच सुकन्या असतं. सुकन्या कसं, तसंच आहे. आता सुकन्या आपण काढलं ना, त्याच्याने काय फरक नाही पडत. जरी फरक पडला ना, तसं आपण हे करतो. मग नंतर ना आपण एकदम हे होतं की नंतर आपल्याला सगळं करते, इन्फॉर्मेशन येते ना, त्याच्यानंतर ना ते काय म्हणते, ते काय, पैसे आपल्याला चांगलं मिळते. ऍक्च्युली आपल्याला हे मिळतं ना, मेन काय आहे आपलं मेन काय आहे तुम्हाला सांगू काय गाईज, हे आता मी इन्फॉर्मेशन द्यायला ना तुम्हाला मराठी व्हिडिओमध्ये, जे बी मी द्यायला ना त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आहे की कॅश आहे, आपण साठवून ठेवतो. पोस्ट अकाउंट आहे की RD मेन, त्याच्यामध्ये आपण साठवून ठेवतो की दर महिन्याला असं तारीख 5 तारखे 4 तारखे, आज 9 आहे ना, मग 9 तारखेला असं हे होतं राऊंड आहे, प्रत्येक तारखेला तेच होतंय. मग आता 10 म्हणजे 10, 11 म्हणजे 11, 12 म्हणजे 12, प्रत्येक वर्षी तेच होतं. कळलं काय? आता आपल्याला जे बी
बंदच नाही होत, वापस चालू राहते. जे आपण साठवत राहिलो ना, जर आपल्याला बंद करायचे अर्जंटली तर बंद होते. ते काय होते? बंद. ते बंद झालं ना, आपल्याला काय होतंय? आपलं काय होतंय? पैसे येते. मग नंतर झालं तुमचं बंद झालं ना जमत, जर आपल्याला कंटिन्यू करायचं तर आपण कंटिन्यू करू शकतो. नवीन खातं काढू शकतो. एक पासबुक असतं छोटंसं. त्या पासबुक ना आपल्याला सगळे इन्फॉर्मेशन भेटते. काय आता सगळ्या लोकांकडे असते. माझं कसं सुकन्या आहे, तसंच हळूहळू होते. आता मी तुम्हाला सांगू PPF. आता हे मी सुकन्याचं सांगितले. काय? PPF. काय म्हणले मी? PPF. आता आपण PPF काढतो. PPF कसं काढतो? लहान मुलं. काय? लहान मुलं, छोटे मुलं असते की, तर त्यांच्याबद्दल काढतो. PPF काढ. आता कसं सुकन्या आहे मुलीबद्दल, तसंच आता एक वेगळं आहे. PPF मध्ये 1% वेगळं आहे. आता जर आपण ना PPF काढलो तर काय बी नाही, तर काय बी शिल्लक नाही पडत. आपण तसंच सगळं आपल्याला मिळतंय, पण ते संपल्यावरच मिळतंय. कळालं काय? संपलं ना ते मिळतंय. अधूनमधून काय अर्जंट असलं तरच मिळतं, नाही तर नाही मिळत. PPFचं रक्कम काय हे सगळ्यांना मिळते. स्पेशली ना आता मला माहिती आहे, जे बी मला माहिती आहे की ते माझ्या पप्पाला बी माहिती आहे, माझ्या मम्माला माहिती आहे. माझ्या मम्माला जे बी इन्फॉर्मेशन मी ऐकते ना तेच मी सांगते. ॲक्च्युली मेन काय आहे ह्या सगळ्यामधलं? मेन काय मी तुम्हाला सांगू? मेन आहे इन्फॉर्मेशन. काय आहे? इन्फॉर्मेशन. खातं काढलं ना, मनी आपल्याला मिळते. त्याच्यामधलं मेन कोण आहे? मोदी आहे की नाही, प्रधानमंत्री. त्याने हे सगळं इन्फॉर्मेशन देते. जे इन्फॉर्मेशन आपल्याला देतं ना तेच आपण करतो. आपण केल्यावर ते सगळे इन्फॉर्मेशन आपल्याला भेटते. आपल्याला भेटून आपल्याकडे येते. हेच आता PPF हे आत्ताच झालंय, स्टार्ट झालंय. आणि अजून एक खातं आहे की, अजून एक खातं आहे ते तसं का सुकन्या, RD, फिक्स्ड डिपॉझिट असं आहे ना. तर मी तुम्हाला PPF सांगितले. फिक्स्ड डिपॉझिटचं काय आहे आता मी तुम्हाला सांगू काय? फिक्स्ड डिपॉझिटचं आहे. फिक्स्ड डिपॉझिटचं काय सांगू? फिक्स्ड डिपॉझिटचं आहे